हा साष्टांग प्रणिपात गोड गायन केलं. तुमच्याबद्दल काय बाबा बोलायचं. गडाक म्हणजे गडच जिंकलं त्यांनी, नाही का नाही. सुंदर हा ताकद आहे बाबा ती, नाही का नाही. गडाक आहे ते, एवढा मोठा गड सांभाळायचा तुम्हाला आता. पण आमच्यासारखी बेताल आहे का नाही. किती मोठी जबाबदारी बरं बाबा. तर तुम्ही काही बोलत नाहीत. आणि माझी परमस्नेही आणि खरंच बाबा मी ज्यांना गुरुस्थानीच मानतो आज मात्र आमचे सचिन महाराजजी शेठ. एवढा बाबा भैरवनाथावर त्यांचा अभ्यास आहे. आणि मी भैरवनाथाबद्दलचा महाराज अति भोगता माणूस आहे. मी तुम्हाला म्हणलं ना, आमच्या तुम्ही माझं मंदिर आहे पण आपलं छोटं आहे. वडील बापदादापासून परंपरा आहे ती सांभाळतो. छोटंच मंदिर आहे पण श्रद्धा फार. तुमच्या इथं बाबा सर्व वैभव श्रेष्ठ आहे. स्वप्नील महाराज आहेत बाबा, पण सगळं जे स्वप्नामध्ये आहे ते जागृतीमध्ये आहेच सगळं, नाही का नाही. एवढं भव्य दिव्य मंदिर, एवढे सर्व विद्यार्थी मंडळ, तुम्ही सर्व परीक्षितेसारखे श्रोतेगण आणि समस्त संत जनावळीसारख्या माता भगिनी. अभंग आहे नाथ महाराजांचा, संतपर प्रकरणातील अभंग आहे. महाराज अभंगाद्वारे आपल्याला संतांचं झालेलं दर्शन, त्यांच्या दर्शनापासून आलेली अनुभूती अख्ख्या संबंध विश्वासमोर मांडणी करतात. या जगतामध्ये गरज आहे ती संतांची, पण मिळत नाहीत हे तेवढंच खरं आहे. गरज आहे पण मिळत नाहीत. आणि आपल्या जीवनात असं घडतं कधी कधी, ज्याची गरज नाही ते दर तासाला मिळतात, दर तासाला. आणि ज्याची खरंच गरज आहे ते मरेपर्यंत भेटत नाहीत. हे दुःख आहे आपल्याला. ज्यांच्या भेटण्यानं आपलं कल्याण होईल अशा संताची गरज आहे. मग महाराज जगात संत नाहीत का? कोण म्हणलं नाहीत? आहेत संत, आहेत. आहेत म्हणतं हे सर्व चालू आहे. हजारों में बाजार, लाखों में देख और कोटी में एक आहे एखादा संत. मग महाराज ती ओळखायची कशी नेमकी? आता बरे काय लेबल आहे का त्यांना? नाही. काही गळ्यामध्ये काही प्रमाणपत्र हे संत आहेत म्हणून नाही, असंही नाही. अजिबात प्रमाणपत्र नाही. वरल्या वेशभूषण तर कधीच नाही. मग संत म्हणायचं कोणाला? ज्यांच्या वाणीमध्ये अशी ताकद आहे की अशक्य असलेले सुद्धा ब्रह्मांडाच्या मालकाला शक्य करून दाखवावं लागतं, त्याला काय म्हणायचं? संत. प्रमाण त्यांच्या बोला आणि देव भक्ताचा अंकिला. इतकं प्रमाणबद्ध असतं त्यांचं कार्य. एका एका अक्षराला त्यांच्या किंमत आहे. म्हणून ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथबाबा नामदेवराय त्यांचा गाथा जो आहे ना, आजच होता तेवढा टवटवीत आहे ज्या त्या काळात होता तो. त्याचं कारण त्यांच्या प्रत्येक अक्षराला किंमत आहे, त्यांच्या शब्दाला किंमत आहे. आपण किती बोललात त्याच्यापेक्षा काय बोललात याला महत्व आहे. बोलल्याला काय किंमत आहे? भरपूर बोलू. आपल्याजवळ पैसे किती ह्याला महत्व नाही, पण ते पैसे कसे आहेत ह्याला महत्व आहे. 500च्या 50 नोट आहेत पण सर्वच फाटलेले आहेत. बाजारात चलतील त्या? नाही चालणार. 10च्या 10च आहेत पण नव्या कोऱ्या करकरीत. सरासरी एवढ्या कोऱ्या करकरीत आपल्याला मिळत नाहीत. आणि मला तर मिळतच नाहीत बाबा. मला तर कधी, मी एवढा भोळा आहे, लय भोळा नाही पण लयच मला लोक फसवतात बाबा. मला एक जणांना 10 रुपये दिले पाया पडून. जरा मला मारा 10 रुपये. म्हणलं कमाल आहे, कधी रुपये देत नाही 10 रुपये. काय करा, मला कुठंच चलनात. एक जणांना मला 50 रुपये दिले ते पाया पडल्यावर, खिशात टाकले ते. मग घरी गेलो. मग घरी आपल्याला हेड ऑफिसला द्यावं लागतात ना.
हेड ऑफिसला द्यावं लागतं ना आम्हाला घरी. दिले ते 50ची नोट. आमची जगदंबा ती नोट घेऊन दुकानी गेली सामान घ्यायला. सामान घेतलं पण दुकानदार हुशार असतात. त्यांनी ती गल्ल्यात टाकता नोट उघडली आणि म्हणले भाई नोट वापस ने. ते म्हणले काय झालंय? ते म्हणले ही अर्धी 50ची ना अर्धी 10ची. ती नोट माझ्याकडे पुन्हा तशीच. घातली कसली आणली? आता दिल्ली चौबदारने ती आणली, मला तरी काय माहिती. मला काय झालंय? म्हणली अर्धी 50ची ना अर्धी 10ची. म्हणलं एवढा धोका? थांब म्हणलं. मग तसंच आळत देत आलो. बाबा महाराज होते आमचे, बसली होती मांडी घालून. महाराज म्हणले अरे 50 रुपये म्हणा, आता कीर्तन येतात म्हणलं. अरे 50 दिली तू, इकडे इकडे म्हणलं काय? मग त्यांनी मला 100ची दिली. मी म्हणलं बाबा माझ्या हातानं पाप झालं. म्हणले काय? म्हणलं माझी ती 50ची नोट उघडून बघा ना. ते म्हणले माझी 100ची बघ ना कशी ती. इकडे 100ची मध्ये 5ची इकडे 10ची, त्याला 3 ठिगळ होती. आता तरी बाबा स्वयंपाक सुधारले. तर पहिले लय रटाळ स्वयंपाक होते. चपात्या नाही चपातू. मी जेवायला गेलो, म्हणलं काकू मला अर्धीच चपाती आणा. त्या काकूनी असली 2 मुलं पाठवली चपाती आणायला. म्हणलं काकू मुलं कुठे गेली? म्हणलं चपाती आणायला. म्हणलं दोघं कशाला? म्हणलं काल तिघाला उचलली नव्हती. ती चपाती का तिची आजच सासूई म्हण नाही. एवढी जाड चपाती ठेवली ताटात, खाल्ली गपची. पण पुन्हा भोजन झाल्यावर ते सर्व घरातले म्हणतात महाराज काही का असना वारकरी काही बी खातील. काय भाषा आहे बोलायची. मला ह्याचा राग येतो स्वप्नील महाराज. मी म्हणतो तुम्हाला बोलू वाटलं तर बोलत, आपण टाकून बोलत जाऊ वारकऱ्याला. हो काही लोक बोलत नाहीत म्हणे. अहो मला जेवताना नीट बोलत नाहीत. मला एकदम जीव घालायले आणि अर्ध जेवण झाल्यावर बायकोला म्हणताय हे आणाल चपाती आल वाण महाराजाला मिळत नसता ह्या लोकांना कुठं. तू काय भिकार चोट समजायला का काय? काय बोलतेत मला भिताड पडल्यासारखं. आपल्यालाही राग येतो पण ते 10-5 रुपयामुळं काय करतात येईलच काय. आता काय करणार? आता अवघड आहे ती खेळ. संत नाहीत का? संत आहेत. कोण नाही म्हणत? नाथ महाराज सांगतात दुर्मिळ आहेत फक्त. चंद्रामृत सुखे शेवावेल, चंद्रामृत सुखे शेवावेल, हॅलो हॅलो माया हेळा सागर तरवेला, साधूची भेटी न होईल, साधूची भेट न होईल, साधूची भेटी न होईल, साधूची भेट न साधूची भेट न होईल, अमृत सुख सेवा तरी त्या साधूची भेट न होईल. त्याला म्हणायचं साधू.
जगात सर्व मिळेल, चंद्रामरस सुघे शेववीर. आमरस सुद्धा मिळेल चंद्राचा, काही दुर्मिळ नाही. असता जाता रवी धरेल मिळेल. बाह्या हेळा सागर तरवेल. समुद्राच्या खाडीतून पोहत जाता येईल. आणि गेले ना पोहत. समुद्राची खाडी पोहत जाणारे पहिले स्वातंत्र्यवीर सावरकर. काही लोकांना वाटतं नाही महाराज हे थोडं इम्पॉसिबल आहे, की यांच्या मुलाहून त्यांचा अंदाज लावतात. खरं काय नाही बाबा, मी खरं बोलतो बाबा. ह्यांच्या मला हे अंदाज नाही मला एवढी खाडी कशी काय जाता येईल. तुमच्या लेकरांना सांगू नका, तुमचे लेकर म्हणजे आकाराची लेकर आहेत, कुठल्या साईज मध्ये बसत नाहीत महाराज. ती एक डोळा ह्याकना किधर बी देखना. काही काही लेकर तर बघू वाटत नाहीत महाराज. माझ्या पिंट्याचे हात जसे कांद्याची पात, माझ्या पिंट्याच्या मांड्या जशा खडूच्या कांडे उडून. ते भाकरीला महाग आहे ती. एक जणांना तळ हातात आणलं लेकरू माझ्याकडं. महाराज याला आशीर्वाद द्या. म्हणलं चिमणीच आहे का कावळ्याच आहे नेमकं हे काय, त्याला आशीर्वाद द्यावा. आपला आशीर्वाद बी लागत नाही महाराज. मी आशीर्वाद दिला की उलटच होतं बाबा. थोडं मॉनिटर लावा द्या मग इथं. विठाला विठाला एक जण लग्न जमलं एका मुलाचं आणि ते आले आमच्या मठामध्ये. म्हणजे महाराज असू द्या असू द्या असू द्या, ते आमची पहिली भावकी ती. बरं माझ्या कीर्तनात कुत्र येतेच बाबा काय 100% बघा. आता माऊलीच्या मंदिरात कीर्तन झालं समाधी पुढंच. महाराज अख्खं कीर्तन होईपर्यंत कुत्र उठलं नाही. काय भाग्य असेल. अख्खं बऱ्याच कीर्तनात कुत्र येतच माझ्या तिथे. आता मला अंदाज लागा ना पहिलं काय तिथं आपलं येतं एवढं खरं. बरं कुत्र्याला कमी समजू नका महाराज. अहो आता कुत्र्यानं वारी केली पंढरपूरची आषाढीला. एका दिंडीमध्ये कोण आलं? कुत्र. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. अहो एका कुत्र्यानं वारी केली. आता दिंडीमध्ये आलं, पायी चालत आलं ते. आणि द्वादशीला सर्व लोक गेले निघून बसणं. ही पंढरपुरातच राहिलं. पुन्हा ते कुत्र दुसऱ्या दिवशी एकटंच निघालं, पुन्हा गावाकडे गेलं. बरं कुत्र्याची भावकी किती बाबा? हा प्रत्येक गावाला. तेवढ्या भावकीला मात करून गेलं ते. गावात गेलं. गावातले लोक म्हणले कमाल आलं बी पंढरपूरला पायी आणि पंढरपुरात पुन्हा गावात. गावातल्या लोकांनी त्याला स्नान घातलं कुत्र्याला. आपल्यालाही घालतात. शेवटी त्याला स्नान घातलं. त्याची मिरवणूक काढली कुत्र्याची. त्याच्या गळ्यात हार. मी व्हॉट्सअपला बघितलं. मग मी वारे करून गेलो होतो ना घरी. मग मी बायकोला म्हणलं कुत्र्यानं वारी केली. म्हणलं त्या गावानं कुत्र्याची मिरवणूक काढली. ती म्हणली त्याच्यासाठी कुत्र व्हावं लागतंय. बघा आमचं वजन काय वजन आहे असं. विठाला विठाला हे जगात सर्व घडल पण संत दुर्मिळ आहेत महाराज. बहु अवघड आहे संत करुणा के
पुष्कळ आहे संत भेटी, जगात संत दुर्मिळ आहेत. महाराज ओळखायचे कसे ते? सहज संतांनी जर आपल्याला जवळ धरलं, धरितील हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. सहज संतांनी जर हातात धरलं, आपल्याला संतांनी हातात धरावं, कल्याणच महाराजाचं. मग महाराज हे संत नेमके जगामध्ये राहतात कसे? अरे बोधले बाबांनी एका वासुदेवामध्ये वर्णन केलंय. हे महापुरुष राहतात कसे? फार वासुदेव भारी बघा ते सुद्धा. मोठे मोठे साधू संत तेने सायास केले, मोठे मोठे साधू संत तेने सायास केले, मोठे मोठे साधू संत तेने सायास केले, मोठे मोठे साधू संत तेने सायास केले. प्रपंचे राहोनिया मन नाही गोविले, प्रपंचे राहोनिया मन नाही गोविले, प्रपंचे राहोनिया मन नाही गोविले, प्रपंचे राहोनिया मन नाही गोविले. सावध होई बाबा काळ लागला बाबा, सावध होई बाबा काळ लागला बाबा. सावध होई बाबा काळ लागला बाबा, सावध होई बाबा काळ लागला बाबा. ही संताची, ही संत आहेत. महाराज म्हणतात प्रपंचात राहिले पण मन नाही गोविले. महाराजही म्हणतात कोण म्हणलं संस्कार करू नका, संसारी असावे आणि आसुनी नसावे. फक्त संसारामध्ये रममान व्हायचं नाही. सर्वांना ज्ञात आहे का नाही दुःखाचं आहे म्हणून ते अनेक प्रमाण आहेत आपल्याकडं. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ काम क्रोध लोभ शूनी, पाठी लागले बोडाळ कबना आम्ही शरण जाऊ, अंधृष्टी देईल निर्मळ. दुःखाचा का नाही संसार? जगाला माहित आहे संसार दुःखाचा आहे, पण पर्याय दुःख बांधवडी आहे हा संसार, हो दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, बांधवडी आहे हा संसार, दुःख 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 बांधवडी आहे हा संसार, संसार संसार. सर्वांना ज्ञात आहे हे काय आहे? दुःख आहे.
मग दुःख आहे म्हणून कोणते संत घाबरून गेले का ह्याला? अजिबात नाही महाराज. महाराज म्हणजे हे काय करत नाही, फक्त ह्याच्यातून थोडं अलिप्त राहा, ह्याच्यातून थोडं अलिप्त राहा. संसार कोणाला दुःख देणार नाही महाराज म्हणजे, फक्त ह्याच्यात रममान होऊ नका. मन नाही गोविले राहिले ते. आता प्रत्येकाला माहित आहे ना. खरंच लग्नाच्या दिवशी एकच दिवस नवरदेव हसलेले. वन डे मॅच बघा. लग्नाच्या दिवशी बघा तुम्ही, काय वजन असतंय त्याचं नवरदेवाचं. अहो मंडोळ्या बांधलेल्या, अंगा सफारी, लग्न दुपारी, काय वजन असतंय त्याचं. असलं स्टेज, लोक भेटा येतात. आणि बघा त्या नवरदेवाला भेटा तुम्ही लग्नाच्या दिवशी, राम 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 राम, फुल रेंज असते लग्नाच्या दिवशी, राम राम. बर थांब, त्याचं लग्न झाल्यावर त्याला 2 वर्षानं भेटा, पुन्हा 2 वर्षानं राम 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 राम. आलं 2 काड्या खाली. आणि 1-2 मुलं झाल्यावर त्याला भेटा पुन्हा राम राम. महाराज मजाच नाही याच्यात. आलं शेवटच्या काडीवर. पुन्हा पुन्हा कंटाळून जावं आणि आपल्या हातात पत्रिका असावं सप्त्याची. राम राम. महाराज आहे का एखादा सप्ताह? समजा आता हे कवरेज क्षेत्राच्या. पुन्हा मला सांगा बाबा काय उपयोग आहे यांचा. आणि शूट येते तो इकडं. आता हे तरुण वयात जर आलं तर परमार्थात आनंद आहे. आता निवड तुम्हाला 70च्या पुढले जे गिऱ्हाईक दिले, तुमचा सुद्धा डायनामा जाईल. काय राहील? आणि नेमकं उजळत आहे आम्हाला तिथून 70-72च्या पुढं. सगळी कोण घसरगुंडी झाली, मग इकडे येणार महाराज. मला देव देव करा वाटायला नका. ह्याचा देव देवाला आता. आणि मग पुन्हा मला हरिपाठ म्हणायचा आहे. म्हणा की, मग काय अडचण आहे, म्हणा म्हणा. पुन्हा सप्त्यात येणार, मला माईक द्या. माईक तुम्ही घ्या, काय त्याच्यात एवढं. हो माईक घ्या तुम्ही, पण म्हणतात आलं पाहिजे ना. नीट म्हणतच नाहीत. हरिपाठ नाम मंत्र जप कुठं जाईल पाप. तुमच्याच घराकडे घेऊन जा म्हणलं ते. आता पुढं आपण काय करायचं? डोसक्याला खोला की नका, अवघड आहे खेळते. पुन्हा नाही जमत मला. पण काय उपयोग आहे ते. अहो चांगल्या तरुणपणात सुद्धा महाराज मला मेळ लागला नाही ह्याचा. शिकलो ना बाबा चांगलं. लहानपणी होतो शिकायला. मी 4 वर्ष मृदंग शिकलो. 2 बोल झाले. हो ना. कसा तरी जुलमानं धागी नता घेता घे घेता. ह्याच्या पुढलं विचार नाही. ह्याच्या पुढे गाडी स्वप्नील महाराज वाटलं ह्याला काहीतरी येतंय काय, पण त्यांना कुठं काय येत ते. लय अवघड आहे बाबा ते. आणि सगळ्यात अवघड महाराज गायन आहे. नादच करू नये महाराज. तुम्ही बाबा ज्ञानोबाराने तुमच्यावर कृपा केली, तुम्हाला जमलं. एकतर गायन इतकं कठीण आहे. मी ह्याचाही प्रयत्न केला 5 वर्ष. 5 वर्षानंतर ते गुरुजी म्हणले आमच्या वडिलांना, मुलाला घरी न्या. आमचे वडील म्हणले झालं का त्याचा विषय सगळा संपला. त्याचा विषय संपलाय म्हणले. आता अवघड आहे बाबा. मला राग काय येतो, काही लोक जे नाव ठेवतात ना गायक वादकाला, काय महाराज गायक नुसता ह्या ह्या करता. तो ये ना इकडे ह्या ह्या कराय, तो ह्या कर तुला पैसे देतो. इथं काय ये ना ह्या कर, स्वरात कर. पण इकडं सोपं आहे का हे? सोपं नाही महाराज, हे अवघड आहे हे. बरं कीर्तन तरी सोपं आहे का? आलं पाहिजे ना, बोलता आलं पाहिजे. पाठांतर बरोबर बोलताच येत नाही बरेच जण.
जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे काय सांगतात. कवा कवा येतो, आलं पाहिजे का नाही. सोपं नाही. मी तर म्हणतो बाबा चला कीर्तन बी ठीक आहे, पण कीर्तनानंतर तुम्ही जे सूत्रसंचलन असतं कीर्तन झाले तर सगळ्यात वजनदार ते काम आहे महाराज. ज्याला बोलता येतं त्यानं माईक हातात घ्या जाऊ, ज्याला येत नाही त्यांना तुम्हाला काय हे सर्व अभ्यास आहे. तुमच्याबद्दल काही बोलणे काही काही जणांना येत नाही, पण लय नाद बोलायचं. मला बोलू द्या, तुम्ही बोला, पण आलं पाहिजे ना, ते वजनात बोललं पाहिजे ना. हे सुद्धा आज आपल्या गावामध्ये महाराज आलेले आहेत असं वजनात बोललं पाहिजे. महाराज लांबून आलेले आहेत का पायी आलेत का काय, ते पण लांबून आले. महाराजांनी ज्ञानदानाचं काम केलं का फुकट केलंय ज्ञानदानाचं काम, ठीक आहे करा, एवढं बोलता आलं पाहिजे. तरी एकदम नाही नाही मला बोलू द्या, म्हणजे त्याची वर्गणी जास्त होती. उद्या बोला म्हणजे तुम्ही, ती बोलणार दुसऱ्या दिवशी माझं कीर्तन. नेमकं त्याचा नातेवाईक मयत झाला एक सकाळी, ते तिकडे गेलो स्मशानभूमीत श्रद्धांजली अर्पण कराय. दिवसभर श्रद्धांजली अर्पण केली, ह्याची श्रद्धांजली त्याची संध्याकाळी आलं कीर्तनात आपल्या. आणि माईक मी माझं दिलं माईक त्यांना, ह्याच्यावर बोला. ती एवढं तिकडं संदेश वाचायले स्मशानभूमीतले. आज आपल्या पवित्र भूमीमध्ये वैकुंठवासी भरत महाराज जोगी यांचं कीर्तन झालेलं आहे, तरी त्यांच्या आत्म्यास मी म्हणलं पांढऱ्या परळीवाशी तरी म्हण, डायरेक्ट वैकुंठवाशीच. असला राग आला ये म्हणलं बैठक तुला सांगतो आता काय ते. पण ते काय झालं, ते बोलणं झाल्यावर ते 500 रुपये देऊन पाया पडलं. मग जाऊ द्या म्हणलं, मग काय 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 होतं, बोलता आलं पाहिजे. हो हे काय आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. महाराज संत संसाराला घाबरून कधी गेले नाहीत, अजिबात नाही. त्यांना ज्ञात होतं हे धोकादायक आहे. धोकादायक असून सुद्धा ते स्वीकारलं म्हणून ते संत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांच्याकडे एकच माध्यम होतं, नामचिंतनाचं. त्या नामाच्या बळावर त्यांनी याच्यावर मात केली महाराज. याचा अर्थ बाकीचे साधन येत नव्हते असा अर्थ नाही त्याचा, पण कलियुग आहे. कलियुगामध्ये त्यांना माहित आहे की आता ह्या जगामध्ये भजनाशिवाय काही नाही. आता कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये माझी करावे कीर्तन.
मोठे संत झाले महाराज. महाराज सांगतात कलियुग आहे, इतर साधना करण्यापेक्षा महाराजांचं अजून एक प्रमाण आहे, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता, भक्तिपंत बहुसोपा. हे माध्यम आहे. मग हे माध्यम त्यांनी स्वीकारलं. आपल्याकडे 8 सिद्ध्या आहेत, अनिमा गरिमा महिमा प्रतिमा प्राकामा वैशितो ऐशुतो, हे 8 येतात. पण श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये 10 उपसिद्ध्या सांगितल्या. अखंड वाणीनं भजन करून करून त्याला वाचसिद्धी प्राप्त होती. अखंड हातानं टाळी वाजून वाजून भजनामध्ये त्याला हस्तसिद्धी प्राप्त होती. अखंड नेत्रानं प्रभूचं रूप पाहिल्यानंतर त्याला नेत्रसिद्धी प्राप्त होती. अखंड यात्रा करून, तीर्थयात्रा करून चरणसिद्धी प्राप्त होती. म्हणून तर अनेक प्रमाण आपल्याकडे सापडतील की संतांच्या चरणाजवळ या विश्वातलं सर्व सुख सामावलंय. सुख हे तो एके ठाई आणि बहुपायी संतांच्या. का? ती चरणसिद्धीची ताकद आहे. एवढंच नाही, महाराज म्हणले चरणाजवळ तर आहेच, चरणात तर आहेच, पण चरणाच्या जवळ राहिलं तरी सुख या संत समागमी आणि नित्य दोनावे तुझी या नामे. महाराज म्हणले त्या संताजवळ सुख आहे. अखंड भजनाची ताकद आहे ती. त्याने सहज बी एखाद्याचं कल्याण हो म्हणलं, कल्याणच महाराज. का? वाच्यसिद्धी. तुमच्याकडे हस्तसिद्धी अखंड सारखं मृदंगाची सेवा करून काय होती, तुम्ही सहज बी थाप टाकली तुम्ही तरी नाद ब्रह्म तयार होतो. तुम्हाला स्वर यंत्र नसू द्या, पण तुमचे स्वरच मुळात तयार आहेत. सहजच तुमचा स्वर लागतो. त्याचं कारण का? ती सिद्धी, ती एक प्रकारची अखंड भजन करून काय झाली ती सिद्धी. आम्ही किती बी 10 बी हार्मोनियम एकत्र आणल्या तरी आमचा 11वा वेगळा स्वर निघणार. एवढं खरं लय अवघड आहे महाराज. नको नाही महाराज, माझा स्वर असणाराचा जात असतो, नसणाराचा जात. आपलं काहीतरी का पाहण्याच्या, माझा आज मूड नव्हता, मूड नाही येऊच नको, मूड नाही तर तुझ्या मूडला आम्हाला काहीतरी रे घे रे, हे तर खरंय का नाही. इथं नाही जमत महाराज. आणि भजनामध्ये ताला स्वरामध्ये अपील चालत नाही. विठाला विठाला संगीत शास्त्रानं वर्णन केलंय. संगीत भजनासाठी 6 गुण एकत्रित यावे लागतात. सुस्वरम सुरसंजैव सुरागम मधुराक्षरम सालंकार सप्रमाणम षड्विध गीत लक्षणम. 6 लागतात गुण. एक तर त्याला स्वर लागतो, पुन्हा तो रसभरीत लागतो, पुन्हा त्या कालखंडामध्ये चालणारा तो राग बी लागतो. राग तर प्रत्येकच गायनासाठी, राग कशासाठी? गायनासाठीच आहेत, पण प्रत्येक रागाच्या जागा फिक्स आहेत, हे का नाही. आमच्याकडे एक जणांना भैरवी बसवली होती. तुम्हाला कळलं काय म्हणायचे ते. तो शेवटी जायचा मामा आणि त्याला मान मिळायचं. म्हणजे चुकून एकदा माझ्या बरोबर आलं. ते आल्यानंतर आता ते ग्रामस्थ मंडळी म्हणली, महाराज हे चाल. म्हणलं चाल मला माहित आहे, त्यांची चाल मला चांगली माहिती आहे म्हणलं, पण मी तुम्हाला कशाला म्हणणार. म्हणजे गातात, म्हणजे गातात. त्याला मान मिळाला. सुरुवातीलाच भैरवी म्हणायला लागलं. दुसऱ्या गायक म्हणले, ओ भैरव कस काय? रोज गातो म्हणला. रोज रोज गातो, शेवटी गातोस ना, है का नाही. आता वाटतं 8 वाजता आले असेल. आता किती वाजले? 8 वाजता आले. आता 8 ते 10चा वेळ जवळपास आपला. अरे पुढे गेलो ते. आता
8 ते 10चा वेळ हा केदार रागा सांगितला आपल्याला त्याच्यामध्ये. आता ह्या कालखंडामध्ये जर केदार राग आळवला वजनच पडतंय महाराज. आ हे का नाही वजन पडत. कुठलाही रागा त्याला वेळ आहे, समय. महाराज चरणसिद्धी, हस्तसिद्धी, नेत्रसिद्धी, वाचासिद्धी हे ज्याच्याकडे मुक्कामाला असतात त्यांना संत म्हणायचं. आणि त्या संतांचं मला दर्शन झालं या अभंगाच्या पहिल्या चरण. धन्य आज दिला संत दर्शनाचा, धन्य आज दिन 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 संत दर्शनाचा. आनंद जन्मेचा सीन गेला, आनंद जन्मेचा सीन गेला, आनंद जन्मेचा सीन गेला, आनंद जन्मेचा सीन गेला, मज वाटत्या आलिंगन द्यावे, मज वाटत्या आलिंगन द्यावे, मज वाटत्या आलिंगन द्यावे, मज वाटत्या आलिंगन द्यावे, मज वाटत्या आलिंगन वा वा वा, गोड बाबा एकदम. महाराज सांगतात ते संत मला भेटले म्हणून मी स्वतःला माझ्या जीवनाला धन्यता देतो. धन्य आजी दिन. ज्या दिवशी संत भेटतील तो दिवस आपला धन्य. त्यांचं दर्शन झालं. मला सहज दर्शन होऊ द्या संतांचं. आमच्या परळीमध्ये तुळशीराम महाराज एक होऊन गेले, मोठे संत. अखंड भजन करायचे बाबा ते सारखं. रामकृष्ण हरी
रामकृष्ण हरी अखंड भजन. इतकी साधना होती हातामध्ये त्यांच्या, सिद्धी प्राप्त होती. 10 वर्षी एक जणाची कांठाळी बसली होती. 10 वर्षानं त्यानं बरेच हॉस्पिटलला गेला, पण काही त्याला गुण आला नाही. त्याला पण त्यानं विषय सोडून दिला. त्यानं मग सहज महाराजांच्या दर्शनाला आला मठामध्ये. महाराज बसले ते भजन रामकृष्ण हरी. पण नेमकं दर्शनाला येणं आणि पाया पडल्याबरोबर महाराजांना त्याच्या गालातच चापट हाणली. खाड दिशी चापट हाणल्यावर त्यांना राग आला. मी पाया पडायला मला चापट हाणली. पण महाराज काय बोला होता तो तसंच 2 पावलं मागं सरकला. मागं सरकल्याबरोबर त्याची कांठाळीच उघडली. महाराज त्यानं परत जाऊन पाय धरले. मला महाराज 10 वर्ष झालं, हजारो रुपये घातले, ह्या कानाला गुण आला नाही. एका चापटात गुण, संताची ताकद. पुन्हा बरेच कांठाळी बसलेले माणसं महाराजाकडे गेले. महाराज पण पुन्हा महाराजांनी कुणाला चापट हाणली नाही. मी अशीच कीर्तनात एकदा कथा सांगितली, तिथे एक जणाची कांठाळी बसलेली होती. ते कीर्तन झाल्यावर आले, म्हणले महाराज माझी पण कांठाळी बसली. म्हणलं पण महाराज नाहीत ना आता. ते गेले. म्हणलं लई दिवस झालं. हा तुम्ही हाना म्हणले एक चापट. म्हणलं मी हो. म्हणलं ठीक आहे. मग आली बसली. कोणती बसली? म्हणले ही. हाणली त्यांच्या गालात अशी. अर्ध्या तासानं म्हणलं कसं काय बरं वाटतंय ना आता? म्हणले महाराज ही पण गेली आता तर. उगं तुमचं प्रेम आहे म्हणून म्हणतात महाराज तुमचे पाय आमच्या घराला नका. काय करतो आमच्या पायानं काय होणार आहे? आता लोक विचारतात बाबा, मला तर काही विचारतात. गेलं का नाही घरी चहा पाजणार? महाराज पैसाच पुरा नाही. मला एक कुठं नेऊन आता पैसा पुरा ना, मी कशाला इथं आलोय? काय बोला पैसा पुरा, मी काय करू आता? महाराज घरात मेळ लागत नाही, आमचा तरी कुठे? काय आमचा धंदा आहे का ते? काय नाही काय. आता नवीनच कुणी बी गेलं का नाही बाबा, कोणाच्या घरी जाऊ द्या. स्वप्नील महाराज महाराज आपल्या मुलाला एखादी मुलगी बघा. मग आता कीर्तन सोडून हे धंदा करायचा का? आता कुठून बघावता ना? बरं मुली नाहीत का? आहेत बाबा मुली. सचिन बाबा मुली भरपूर आहेत, पण गाबडी धड नाहीत ना. आता रोज रात्री 2ला 3ला घरी येतात. हे काय कीर्तन नाही देत का? कोण देईल आता? काही नाही. आता चांगलं राहा देतील बी. आता काय त्याच्यात एवढं? आणि लग्न बी अवघड झालंय बाबा आता सध्या. त्याचं कारण सांगा बाबा. पहिलं मुलीच्या बापाला एवढा त्रास दिला ह्या लोकांनी, त्याचं पाप फेडावं लागेल आता हे. आणि इतके नवरदेव रुसायचे. 70 ते 80चा काळ जर ज्याला आठवत असेल, 70 ते 80च्या काळामध्ये जे लग्न होते ते प्रत्येक नवरदेव रुसायचे. आणि त्या झटक्यात मी सुद्धा आहे. 70 ते 80चा काळ. किती आयर घ्या घ्या आयर. अरे घे ना पांढऱ्या. आयरच घ्यायचा नाही त्यानं. का? एकच मागणी असायची नवरदेवाची त्यावेळेस बाबा, घडी आणि रेडिओ. मागणीची एवढी, घडी आणि रेडिओ. त्याला कळू न कळू पण रेडिओ. अक्कल शून्य पण रेडिओ. पुन्हा 10 वर्षाचा काळ गेल्यावर पुन्हा मोटरसायकली आल्या. सुझुकी, HD, जावा ह्या गाड्या आल्या. त्या गाड्या गेल्या, पुन्हा मोठ्या गाड्या आल्या. पुन्हा बंगली, हुंडे आली. आता ह्या 10 वर्षामध्ये मात्र मुलगी दिली तरी बापाची पेंड आहे तुमच्या हातात. कोण देईल काय खबर आहे मला? काही खरं नाही ते. आणि आमचा आशीर्वाद काय आशीर्वाद करतो आमचा. एक लग्न जमून आलं तर आमच्याकडं, तर जमाना गेलं. लग्न जमाना गेलं बाबा. आणि आता एखाद्या मुलाचं लग्न जमणं म्हणजे IPL कप जिंकल्यासारखं आहे आता. ते लग्न जमून आलं. मला महाराज जमलं आपलं लग्न. म्हणलं तारीख काढायची. म्हणलं आता शाल श्रीफळ दे. म्हणलं तारीख काढल्यावर कळव म्हणलं मला.
मी आशीर्वाद दिला जा म्हणलं. ते गेलं 2 महिने तिकडं, त्याचा फोन नाही काही नाही. मी त्याला फोन लावला म्हणलं राम राम. अरे म्हणलं का लग्न केलं का नाही म्हणलं महाराज. तुमचा आशीर्वाद घेतला ना दुसऱ्या दिवशी मोडलं आपलं लग्न. हे आमचा आशीर्वाद. म्हणून मी आशीर्वाद देत नाही महाराज. हो, एक म्हातारा आजारी पडलं होतं, बघायला गेलो. ते लास्ट ओव्हर लास्ट बॉलला चालतं ते, पण गेलो बघायला. म्हणलं बाबा बरं आहे का? हो बरं आहे. मला भाकर जात नाही. म्हणलं उद्या भाकर खातात तुम्ही, चांगले होतात. म्हणलं आशीर्वाद द्यायलो आता. बरं 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 आशीर्वाद द्या महाराज. म्हणलं दिला आशीर्वाद. घरी आलो. सकाळी माणसंच बोलवाय आले मला. म्हणलं कस काय बाबा? असं म्हणजे तुमचा आशीर्वाद दिला. गेले ह्याच आशीर्वाद. हे आमच्यासारख्याचा आशीर्वाद. आमचं नीट होईना, तुमचं काय होईल? हो का, आमची बाहेरच माझा आहे महाराज. बाहेर ताटाला रांगोळ्या, घरी उभ्या राख रांगोळ्या. काय खरे चाललंय पण बरं आहे आपलं. विठ्ठल 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 विठ्ठल. मग महाराज त्या संतांचं दर्शन झालं. परिणाम अनंत जन्मीचा शीन गेला. याचा अर्थ महाराज मागे बरेच जन्म घेतले का? महाराज म्हणतात मागे बहुता जन्मी आणि हेची करीत आलो आम्ही. अहो ज्ञानोबाराने हरिपाठामध्ये सांगितलंय. काही साधक मंडळी म्हणली माऊली तुम्ही आता ह्या अवतारामध्ये मुक्त होणार आहेत का? म्हणले मुक्त मुक्त होण्याचा प्रश्न आता उरलेला नाही का? मागिल्या जन्मा मुक्त झालो, मागिल्या जन्मा मुक्त झालो, मागिल्या जन्मा मुक्त झालो. ज्ञानदेवा चित्ते हरे पाठ देवा, मागिल्या चित्ते हरे पाठ, ज्ञानदेवा चित्ते हरे पाठ देवा, ज्ञानदेवा चित्ते हरे पाठ. मागिल्या जन्मा मुक्त झालो, मागिल्या जन्मा मुक्त झालो, मागिल्या जन्मा हे मागच झालंय. आम्हाला काही करायची गरज नाही. मागिल्या जन्मा मुक्त झालो हे ज्ञानोबा सांगतात. मग महाराज जेवढे जन्म घेतले पण तेवढ्या जन्मामध्ये मी तो रोज सांगतो बाबा मी या जन्मात एवढा भाग्यवान समजतो. मी भैरवनाथाचा पुजारी. जगात सर्वात मोठं भाग्य असेल आपलं वैयक्तिक बाबा तर ते लाखो जन्माचं पुण्य आपल्या पाठीमाग मन आपण बाबा भैरवनाथापाशी महाराज. आता वेगळं पुण्य शोधायची गरज नाही महाराज. काय कमी महाराज आपल्याला? मला सांगा ना बाबा काय कमी आपल्याला? काहीच कमी नाही महाराज. अजून 60 झालंय मला सध्या, तरी कोणता आजार नाही. ह्याच्यापेक्षा काय कृपा असेल बाबा भैरवनाथाची. आणि कोरोना झाला तरी मला काही झालं नाही बाबा. मला झालता कोरोना नाहीच, तरी लोक म्हणले महाराज तुम्हाला कसं काय कोरोना? मी का हलगट आहे का? नाही तर माणसाला होत होता का नाही कोरोना? मग मला झालं काय एवढं नव्हत. पण कोरोनात मजा होती बाबा. एकटाच रूम मध्ये, त्या नाकात नळ्या. फक्त काय होतं बा, फक्त जवळ कुणी येत नव्हतं. जगदंबा सुद्धा नाही महाराज जवळ आली. मला कोरोना झाला म्हणलं माय आता काही खरं नाही. म्हणलं जिवंत आहे अजून मी. काय विचित्र आहे बाबा. अहो महाराज माझे कोरोनानं कमी हाल झाले, घरच्या लोकांनी जास्त केले. एक तर जवळ बी येईनात आणि भाकर बी देईनात. आणि भाकर जरी करता दिली तर दारातून टाकायचे कमॉन टॉमी. जवळच पण येणार. बरं काय होतं स्वप्नील महाराज, आपल्याला रोज अशी गर्दीची सवय, ते एकट्याला मन लागा ना. ते मी बायकोला म्हणलं हे बघ सगळे सोडून गेले, तू थांब एकटी इथं. आता नाही जमत. म्हणलं का? मी म्हणलं हे बघ सगळं गाव सोडून जाऊ दे पण तुला जाता येणार नाही, कारण आपण दोघांनी लग्नामध्ये शपथविधी घेतलाय.
हे का नाही, फक्त बॉन्डच लिहायला नव्हता ना, बाकी सगळंच होतं ना. ते म्हणले कास काय, म्हणलं आपण लग्नामध्ये दोघांनी शपथ नाही घात, त्या ब्राह्मणाच्या साक्षीनं होमाला 7 प्रदक्षिणा, त्या फेऱ्या मारलेल्या, किती जन्म सोडायचा नाही, 7 जन्म. म्हणलं आम्ही दोघांनी शपथ घेतली, तू 7 जन्म सोड, मी सुद्धा 7 जन्म सोडायचे, असं म्हणून 7 फेऱ्या मारल्यात. बायकोला म्हणलं तेव्हा तर मी एकदा मारल्यात एकट्यानं, तू तर दरवर्षी मारतेस ना त्या वडाला. हा अवघड आहे बाबा किती ते काय विठ्ठल कधीच नाराज राहत नाही, फ्रेश असतो. मस्त राहो मस्ती मी, आग लगो बसती मी, आनंदात राहायचं मनात आपापल्या. मी कधी आणि मला मी 4च माणसात कीर्तन करतो बाबा, फक्त मला ते आळणी तोंडाचे लोक जमत नाहीत. फ्रेश असं वाटतात, फ्रेश. मग आज किती फ्रेश आहे सगळे बघा, देवासारखी माणसं महाराज. हा 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 नाही तर काय काय लय आळणी थोबाडाची. आपण तर पहिलेच प्रवासानं बोर झाले आणि पुन्हा ही पुढे येऊन बसणार आपल्या समोर त्यांचे तोंड. अरे पांढरे मिरलं काय तुझ्या घरात कोणी, हा जरा थोडं सुद्धा नाही तो महाराज. 7.5 गिऱ्हाईकही फ्रेश राजा माणसाने, फ्रेश. त्याचं कारण बाबा भैरवनाथाचे भक्त सदा फ्रेश असतात. विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल महाराज ज्यावेळेला तुम्हाला अनेक जन्माचा शिन गेला वाटला, पण ज्या क्षणाला तुम्हाला संत भेटले त्या क्षणाला तुम्हाला या शरीरानं, हे 3.5 हाताच्या देहानं काय नेमकं करा वाटलं दुसऱ्या चरणामध्ये. माझा वाट त्यासी आले गण द्यावे, 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 माझा वाट त्यासी Bye.
धन्याजिरीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण येईन. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावी कदान सोडावी चरण त्यांची. त्रिविध तापाची झाली बोळवन देखील या चरण वैष्णवांची. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावी कदान सोडावी चरण त्यांची. एका जनार्दनी घडो त्यांचा संग न भावा वियोग जन्मोजन्मी. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. विठाला 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 विठाला. तसा वेळ 7 ते 9 आहे. जवळपास 12 मिनटं वरी झालं होतं आपलं. 7 वाजून 12 मिनटाला काय झालेलं आपलं सुरुवात झाली. म्हणजे 9 वाजून 12 मिनटापर्यंत मला तुमचा मी बांधील आहे हे 100%. आपण पूर्ण महाराज विठाला 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 विठाला. महाराज तुम्हाला काय वाटलं त्या क्षणाला? महाराज म्हणतात पहिलं मला त्यांना आलिंगन द्या वाटलं. कारण का आपला वैष्णव संप्रदायाची मूळ परंपरा आहे प्रथम भेटी आलिंगन आणि मग चरण वंदावे. महाराज आलिंगनामध्ये काय प्राधान्य आहे? महाराजांचे अनेक अभंग आपल्याकडे आहेत. आलिंगणे सुखवाटे प्रेम चिदानंदी घोटे. बरं, आलिंगन घडे मोक्ष सायोजता. आलिंगणे संतांची या दिव्य झाली माझी काया. अशा अनेक प्रमाण आहेत आपल्याकडे. अनेक महाराज सांगतात त्या आलिंगनामध्ये एवढी ताकद आहे म्हणून मला आलिंगन द्या वाटलं. मज वाटे ते असे आलिंगन द्यावे. परिणाम कदा न सोडावे चरण त्यांचे. बरं महाराज एवढं काय महत्व आहे चरणाला? महाभारतामध्ये पांडव निजधामाला निघाल्यानंतर क्रमाक्रमानं एक जण गेले. शेवटच्या क्षणामध्ये हिमालयापर्यंत धर्मराजे गेले. धर्मराजे गेल्यानंतर हिमालयात पोहोचले आणि मागं वळून पाहिलं की आपलं एवढं वैभव होतं पण आज राहिलेलं नाही. आपले बंधू गेले सर्व. सहज मागं वळून पाहिलं तर हस्तिनापुरापासून त्यांच्या सहवासामध्ये एक कुत्र आलं होतं त्यांच्याबरोबर. धर्मराजे म्हणले अरे आपण तर आता निजधामाला जाणार आहेत आणि कुत्र आपल्या बरोबर आलंय. आपण निजधामाला गेल्यानंतर हे हिमालयातून परत हस्तिनापुरापर्यंत कसा प्रवास करेल? हे त्यांना प्रश्न पडला धर्मराजांना. म्हणजे वेळेला थोडा वेळ थांबले. देवाचे दूतही आले, विमान घेऊन आले. महाराज बसा विमानामध्ये. पण संत आहेत ना शेवटी ते. धर्मराजे म्हणाले एक काम करा, माझ्याबरोबर एक कुत्रा आलंय, त्या कुत्र्याला पण तुम्ही विमानामध्ये घ्या आणि निजधामाला घेऊन जाऊ त्याला. देवदूत म्हणले महाराज आजपर्यंत कुत्र्याला आम्ही कधी नेलं आणि सरासरी कुत्रे वैकुंठाला. बरोबर आहे. मग ह्यांना कसं काय न्यायचं? त्याने म्हणे ती भली कुत्रा असेल माझ्या बरोबर आलाय, मग मलाच नको तुमच्याकडं जा. महाराज कुत्र्यासाठी विमान टाळलं धर्मराजांनी. विमान परत गेलं. भगवान म्हणले आले का ते? नाही म्हणले त्यांच्या बरोबर एक कुत्रा आलाय आणि ते म्हणतात त्या कुत्र्याला बरोबर घेऊन चला.
भगवान म्हणले एक काम करा, आता परत जा. कुत्र जर पायाजवळ बसलेलं असल तर त्याला जरूर आणा, आणि ते पाय सोडून जर भरकटत असेल त्याला आणू नका. पण ते महाभारतातलं कुत्र होतं, भारतातलं कुत्र नव्हतं. ते कुत्र्यानं पक्क जाणलं होतं आता विमान गेलंय पण परत येणार. काय कमाल आहे महाराज. मला वाईट वाटतं, महाभारतामध्ये कुत्र्याला संताची ताकद कळाली पण भारतामध्ये अजून माणसाला कळाली. कमाल आहे. कुत्र जे बसलं पायाजवळ ते हल्लंच नाही, ते नाही हल्लं. पुन्हा दूत आले, महाराज चला विमानात. ते म्हणजे कुत्र पुढे, हे काय म्हणले पायाजवळ आहे. महाराज ते पायाजवळ बसल्यामुळं त्या दूताने ते कुत्र उचललं आणि विमानामध्ये बसवलं आणि मग धर्मराजे बसले. ही संतांच्या चरणाची काय आहे. मन कदा न सोडावे चरण त्यांचे, पण पडून राहीन तये ठाई उगाच संताची पायी. हे महाराजांचे शब्द आहेत. पण महाराज सांगतात कदा न सोडावी चरण त्यांचे. वेळ झाला आणि महाप्रसाद असतो आता नंतर. आणि खूप मोठ्या प्रमाणात आमचे भैरवनाथाचे भक्तमंडळ आलेलं आहे, माता भगिनी पुरुष मंडळ आणि एवढे गुणीजन मंडळ. महाराज तुम्ही खूप गंधर्व आहात बाबा, तुमच्याबद्दल काय बोला आपल्याला. आणि सचिन बाबांनी तर महाराज भैरवनाथाच्या पूर्णपणे इतका अभ्यास आहे त्यांचा की बैठकीमध्ये लक्षात आलं की त्यांनी एक पुस्तक तयार केलं आहे. आणि खरंच मी असे भैरवनाथाचे भक्त शोधतो बाबा. मी माझ्याजवळ एक यादीच आहे. मला भैरवनाथाचं म्हणलं की मी कुठलीही माहिती असो त्यांच्याकडून काढतच असतो. मी 2-3 वह्या लिहून ठेवल्यात बाबा. मग काशीखंड ग्रंथ असेल त्यासाठी शिवपुराण आणलं त्याच्यासाठी. आणि बाबा भैरवनाथासाठी मुद्दाम काशीला गेलो बाबा. बऱ्याच वेळेला जाऊन आलो काशीला आणि अजून मी जायचंच आहे मला अजून. का फक्त कारण बाबा भैरवनाथाची काय ताकद आहे हे काशीत गेल्यानंतर कळतं बाबा. बाबा भैरवनाथ किती श्रेष्ठ आहेत. काशीमध्ये विश्वनाथाचं दर्शन नाही घेतलं तरी चालेल त्यावेळेस, पण भैरवनाथाचं दर्शन न घेता जर काशीत राहिला भैरवनाथ त्याला काशीत राहू देत नाही. नाही महाराज. म्हणून तर नाथ महाराजांनी अभंग केलाय. जर कोणी भैरवनाथाचं दर्शन बी घेतलं, भैरवनाथाचे दर्शन घेईल वैकुंठा जाईल निश्चयेशी. वैकुंठा जाईल निश्चयेशी. वैकुंठा जाईल निश्चयेशी. काळ भैरवाचे दर्शन घेईल वैकुंठा जाईल निश्चयेशी. वैकुंठा जाईल निश्चयेशी. वैकुंठा जाईल निश्चयेशी. नाथ महाराजांनी गाच्यात अभंग केला मला. काळ भैरवाचे दर्शन घेईल वैकुंठा जाईल निश्चयेशी. म्हणजे नाथ बाबांनी सुद्धा बाबा भैरवनाथाचं वर्णन केलंय. काशीमध्ये सर्व दैवतांनी भगवान शंकरांनी या बाबाला कोतवाल म्हणून नेमलंय. रखवालदार आहेत, रखवालदार काशीचे. पूर्ण काशीच्या क्षेत्राचं जे पालन करतात. म्हणून आमच्या तुकोबारांनी काशीत गेल्यानंतर भैरवनाथाचं दर्शन घेतलंय आणि समोर उभा राहून त्यांचा अभंग आहे. अवघा क्षेत्रपाळ आणि पुजावा सकळ जगजोगी या प्रकरणामधलंय. आणि क्षेत्रपाळ म्हणजे भगवान भैरवनाथाचं नाव आहे महाराज. म्हणजे अनेक संतांनी बाबा भैरवनाथाचं काय केलेलं आहे वर्णन आहे. आणि तुमच्या इथं तर महाराज मूळ स्थानच आहे, स्वयंभूच आहेत बाबा. हे तुमच्याबद्दल आता मात्र बाबाबद्दल आणि विशेष जिथं जिथं ज्योतिर्लिंग आहे तिथे तिथं बाबा भैरवनाथाचं अधिष्ठान आहे. पण तुम्ही सगळ्यात भाग्यवान आहेत. भैरवनाथांनी 12ला 12 ज्योतिर्लिंग इथं आणलेत आहे. त्यापेक्षा काय मोठं असेल अजून. खूप श्रेष्ठ आहात तुम्ही. पण बाबा भैरवनाथाची चरणी सेवा समर्पित तसा वेळही झालेला आहे. आमचे खरंच गुरुस्थानी स्वप्नील बाबा, आमचे सचिन महाराज, तुम्ही सर्व गुरुबंधू मंडळ महाराज, तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक. माता भगिनी पुरुष मंडळ, बाबा भैरवनाथांचं सर्वांकोट कल्याण करो
हे त्यांच्या चरणावर विनंती करून आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल